उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून। नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी। तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य। कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण। संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे। गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य। कामासाठी जोडपा हवाय। राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15। नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी। शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास। श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या वतीनं वाहनांच्या काचांवर लावण्यात येणाऱ्या बेकायदेशीर काळ्या फिल्म विरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। रविवारी करण्यात आलेल्या कारवाईत विविध वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 72 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली। या कारवाईत एकूण 62,200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार काही चारचाकी वाहनांना काळ्या काचा लावून त्यांचा वापर अवैध व्यवसाय, जनावरांची तस्करी तसंच गुन्हेगारांना पळून जाण्यासाठी केला जात असल्याचं निदर्शनास आलं होतं। त्यानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे कार सजावट आणि रेडियम व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली। वाहनांना आरटीओच्या मान्यतेशिवाय काळ्या काचा बसवणं तसंच HSRP क्रमांक प्लेटशिवाय इतर कोणत्याही प्रकारच्या नंबर प्लेट तयार न करण्याबाबत सूचना दिल्यात। या संदर्भात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 168 अन्वये नोटीस देखील बजावण्यात आली आहे। मोहिमेदरम्यान 13 वाहनांवरील काळी फिल्म, 2 वाहन चालकांकडे परवाना नसणं, 8 जणांकडून हेल्मेटचा वापर न करणं, 4 सीट बसवणं, एका वाहनात जादा प्रवासी बसवणं, 1 मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणं, 2 वाहन चालकांकडून सीट बेल्टचा वापर न करणं, 1 वाहन विना क्रमांक आणि 40 नो पार्किंग प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक मोमका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अर्चनाथ जाधव आणि गोरख जाधव यांनी ही मोहीम राबवली आहे। श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही अवैध धंद्याचे व्यावसायिक काळ्या काचा चारचाकी वाहनांना लावून त्याच्यामधनं काही तस्करी करत असतात अशी गोपनीय माहिती मिळाल्यामुळे आजपासून श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या वतीने ज्या ज्या चारचाकी वाहनांवर काळ्या काचा बसवलेल्या आहेत त्याच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केलेली आहे। त्याचबरोबर त्या कारवाई दरम्यानच त्या काचांचं जे काही काळी फिल्म आहे ती काढून टाकण्यात येत आहे। आज मोटर व्हेकल कायद्याअंतर्गत सुमारे 73 कारवाया करत 62,000 रुपये दंड वसूल करण्यात आलेला असून याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या चारचाकी वाहनाला जर आपण काळ्या काचा बसवलेल्या असतील तर त्या काढून घ्याव्या, अन्यथा त्यांना दंडात्मक कारवाईला तसेच त्यांच्या त्या काचांचं काळा फिल्म काढण्याच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते। बरोबर असे लक्षात आलेले आहे की काही चोरीच्या गाड्या नंबर प्लेट काढून वापरल्या जात आहेत। त्या दृष्टिकोनातून विना नंबर प्लेट गाड्यांवर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। तरी नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपण ज्या काही शासनाने नवीन निर्देश दिलेले त्याप्रमाणे नंबर प्लेट बसवून घ्याव्या, अन्यथा आपल्यालाही दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।